महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या आयुष्याला हादरा देणारी ही एक धक्कादायक आणि चिंता वाढवणारी गोष्ट आहे. कारण तुम्ही स्वतःच्या मालकीच्या घरात शांतपणे राहत असाल तरी आत्ता सावध व्हा. कारण राज्यभरातून येणाऱ्या बातम्या सांगत आहेत की अनेकांची घरे आता थेट JCBनी पाडली जात आहेत. आणि हे विनाकारण होत नाहीये, तर सरकारने लागू केलेल्या नवीन घर कायद्यामुळे याला सुरुवात झालेली आहे, ज्यात 2 मोठे नियम घातले गेलेत. आणि या 2 नियमांचे पालन न करणाऱ्यांची घरे एका क्षणात जमीनदोस्त केली जात आहेत. आणि सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे या 2 नियमात महाराष्ट्रातील तब्बल 99% घर बसत नाहीत. हे पाहून लोकांच्या अंगावर काटा आलाय. आता प्रश्न असा की हे 2 नियम नक्की कोणते आहेत? तुमचं घर सुरक्षित आहे का? तुमचं घरही पाडलं जाणार का? की तुम्ही यातून वाचू शकता? आज आपण अगदी शेवटपर्यंत संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ एक क्षणही स्किप करू नका, कारण हाच व्हिडिओ तुमचं घर वाचवू शकतो. आता हे सगळं अचानक कसं सुरू झालं? तर सरकारने काही महिन्यांपूर्वी एक मोठा सर्वे केला होता, ग्रामीण भागात, निमशहरी भागात आणि गावगाड्यातल्या घरांबाबत. त्या सर्वेमध्ये एक मोठा धक्कादायक खुलासा झाला. अनेक लोकांनी शेतजमिनीवर सरळसोट घरं बांधली. अनेकांनी नॉन ॲग्रिकल्चर न करता घरं बांधले. कुठेही प्लॅन मंजूर न करता बांधकाम झाले. आणि त्यातील बहुतेक घरे या 2 नियमांच्या बाहेर गेली. मग सरकारकडे एका मोठ्या अडचणीचं स्वरूप निर्माण झालं आणि त्यांनी थेट कारवाईचा निर्णय घेतला. सरकारचं म्हणणं असं आहे की नियम न पाळणाऱ्या घरांमुळे गावांचा नकाशा बिघडतो, रस्ते अडतात, पाणी पुरवठा आणि नाले यांची अडचण होते. आणि म्हणूनच आता नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य करण्यात आलंय. आणि आता या सर्वांच्या मुळाशी आहेत 2 मोठे नियम, ज्यांची माहिती प्रत्येकाने जाणून घेणं अत्यंत जरुरी आहे. कारण हे 2 नियम समजले नाहीत तर तुमचं आयुष्यभराच्या कष्टाने बांधलेलं घर एका दिवसात पाडलं जाऊ शकतं. आणि हे काही विनोद नाहीये, हे प्रत्यक्षात अनेक गावात झालंय. लोकांच्या डोळ्यांसमोर त्यांचं घर JCBनी कोसळताना दिसलंय आणि त्या क्षणी कोणीही मदतीला येत नाही. आणि या सर्वांमध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे नियम महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व घरांवर लागू होतात. मग आता तुम्ही ज्या घरात राहता ते नियमात बसतं का, याचा निर्णय तुम्हाला आज या व्हिडिओतून कळणार आहे. आणि म्हणूनच हा भाग खूप लक्षपूर्वक ऐका, कारण यानंतर पुढे आपण तुम्हाला दोन्ही नियम पूर्णपणे स्पष्ट करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं घर कसं वाचवू शकता हे पण आपण या ठिकाणी सांगणार आहे. तर आता सुरू करूया महाराष्ट्रातील सर्व लोकांना हादरवून सोडणाऱ्या या नियमांच्या गोष्टीचं एक पान उलगडणं. कारण सत्य थोडं कडू असतं, पण सत्य टाळलं तर नुकसान फक्त आपलंच होतं. आणि म्हणून आता हे जाणून घेणं आवश्यक आहे की सरकारने लागू केलेले हे नवे नियम तुमचं भविष्य ठरवणार आहेत. अनेक लोकांना वाटतं की अरे, आमच्या शेतात आहे, आमची जमीन आहे, आम्ही घर बांधलं तर कोण अडवणार? पण आता हे शक्य नाही. कारण शेतजमीन म्हणजे शेतीसाठी आरक्षित जमीन आहे. आणि त्या जमिनीवर घर बांधण्यासाठी ती जमीन नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच बिगर शेती प्रकारात रूपांतर करावी लागते. पण 99% लोकांनी हे कधीच केलं नाही. त्यांनी थेट घर बांधलं. आणि आता सरकारच्या नजरेत ही सर्व घरं बेकायदेशीर झाली आहेत. अशा हजारो प्रकरणांमध्ये कारवाई सुरू झाली आहे. लोक जेव्हा घर बांधतात तेव्हा नियम माहिती नसतात, तेव्हा आनंद असतो. पण जेव्हा JCB दारासमोर येतो तेव्हा माणूस हादरतो. आणि म्हणूनच आज मी एक गोष्ट तुम्हाला शांत, सोप्या, स्पष्ट भाषेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही या अडचणीत अडकण्यापासून बचाव करू शकता. हे काही भीती घालण्यासाठी नाही, ही थेट जमिनीवरील वस्तुस्थिती आहे. आणि आता महाराष्ट्रभरात सुरू झालेल्या कारवाईनंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की आमचं घर वाचणार का? आणि या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर तुम्हाला पुढच्या भागात मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल. सरकारने घरांचा एक मोठा सर्वे केला आणि या सर्वेमध्ये लक्षात आलं की घर बांधताना 2 नियम अगदी महत्त्वाचे आहेत. आणि हे 2 नियम मोडले की घर थेट नियमबाह्य ठरतं आणि त्यावर कारवाई अनिवार्य होते. आता तुमच्या घराला धोका आहे की नाही हे तुम्हाला पुढे स्पष्टपणे कळणार आहे. आणि त्यानंतर पुढे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील घरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, प्लॉटचा प्रकार आणि घराची परवानगी. अनेक लोक मानतात की माझ्या नावे जमीन आहे म्हणजे मी त्यावर काहीही बांधू शकतो. पण जमीन तुमची असली तरी त्यावर काय बांधता येईल याचा निर्णय सरकार करतं. ही गोष्ट लोकांच्या लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नियम मोडले जातात. आणि मग जे होते ते म्हणजे कारवाई, नोटीस, पाडकाम आणि उद्ध्वस्त झालेली स्वप्न. आणि सगळ्यात मोठी भीती म्हणजे आत्ताची कारवाई फक्त सुरुवात आहे, पुढची मोहीम आणखी मोठी असणार आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे, कारण एक माहिती तुमचं घर वाचवू शकते.
आता मी तुम्हाला ते 2 नियम सांगणार आहे ज्यामुळे महाराष्ट्रात कारवाई सुरू झालीये, लोकांची घरं पाडली जात आहेत आणि हजारो कुटुंब भीतीत आहेत की पुढे जेसीबी त्यांच्याही दारात येईल का. तर पहिला मोठा नियम म्हणजे जमीन प्रकार, म्हणजेच तुमची जमीन नॉन ॲग्रिकल्चर आहे का नाही. हा नियम ऐकायला सोपा वाटतो, पण महाराष्ट्रातील 80% जास्त लोक हा नियम मोडतात. तुमची जमीन जर शेत जमीन असेल, म्हणजेच ॲग्रिकल्चर कॅटेगरीत असेल, तर त्या जमिनीवर तुम्ही घर बांधूच शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्या जमिनीला नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच बिगर शेती प्रकारात बदलत नाही. आणि लोकांचा सर्वात मोठा गैरसमज इथेच होतो. अनेकांना वाटतं की अरे आमची जमीन आहे, आमचा हक्क आहे, आम्ही घर बांधलं तर कोण अडवणार. पण कायदा स्पष्ट सांगतो की जमीन तुमची असली तरी घराचा प्रकार, बांधकाम, वापर कशासाठी होणार हे पूर्णपणे नियमांवर ठरतं. आणि म्हणूनच सरकारने जेव्हा सर्वे केला तेव्हा लक्षात आलं की हजारो घरं थेट शेतात बांधली गेली होती, तेही नॉन ए न करता. आणि यामुळे ती सर्व बांधकामं थेट बेकायदेशीर ठरली. आणि आता सरकार काय म्हणतं, जमीन नॉन ॲग्रिकल्चर नसेल, घर बेकायदेशीर आणि कारवाई अनिवार्य. हाच नियम असंख्य घरांवर लागू झाला आहे आणि त्यावर थेट जेसीबी चालवले जात आहेत. आता दुसरा नियम तो अजून मोठा आणि अजून धोकादायक आहे, कारण तो लागू होतो तुमच्या घराच्या क्षेत्रफळावर, म्हणजेच तुमच्या घराची लांबी, रुंदी आणि एकूण बांधकाम किती आहे त्यावर. सरकारने ठरवले की जर तुमची जमीन 0.4 ते 0.6 हेक्टर म्हणजे साधारणपणे 1 ते 1.5 एकरच्या आसपास असेल, तर त्या शेत जमिनीवर तुम्ही जास्तीत जास्त 150 चौरस मीटर म्हणजे 1600 ते 1700 स्क्वेअर फूटचंच बांधकाम करू शकता. पण लोकांनी काय केलं, त्याच 1 एकरच्या जमिनीवर थेट 2000-3000 स्क्वेअर फूटचे बंगले बांधले, मोठ्या साईजची घरं बांधली आणि त्यामुळे ती सर्व बांधकामं नियमबाह्य झाली. आणि आता हा दुसरा नियम सांगतोय, क्षेत्रफळ मर्यादेपेक्षा जास्त घर बेकायदेशीर, जेसीबी कारवाई अनिवार्य. पण हे फक्त एवढ्यावर थांबत नाही, कारण जर जमीन 1.5 एकरापेक्षा जास्त असेल, म्हणजे मोठी शेती असेल, तर त्या जागेवर तुम्ही जास्तीत जास्त 4300 स्क्वेअर फूट पर्यंत बांधकाम करू शकता. पण शेकडो लोकांनी त्याहूनही मोठी घरं, फार्म हाऊस, हॉलिडे होम यासारखी बांधकामं केली आणि त्यामुळे आता सरकार त्या सर्वांवर पावलं उचलत आहे. म्हणजेच तुमची जमीन लहान असेल तर क्षेत्रफळाची मर्यादा कमी, जमीन मोठी असेल तर थोडी मोठी मर्यादा, पण दोन्ही परिस्थितीत क्षेत्रफळ ओलांडलं, घर पाडणे. या नियमांमुळे हजारो घरं आता धोक्यात आहेत आणि यात तुमचं घर बसतं का हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमचं घर जर खालील 5 गोष्टींमध्ये येत असेल तर तुमचं घर सुरक्षित नाही. आणि हे काही अनुमान नाही, तर प्रत्यक्षात सरकारने जाहीर केलेले नियम आहेत आणि अगदी याच नियमांवर आधारित कारवाई सुरू आहे. आता तुम्हाला वाटत असेल की असं असेल तर आमचं घर पाडतील की काय, तर पुढचा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सर्व परिस्थितीतून तुम्ही तुमचं घर कसं वाचवू शकता, कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, सोपी पद्धत काय आहे आणि सरकारच्या नव्या सिस्टीममध्ये तुमचं घर सुरक्षित करण्याचा एकमेव कायदेशीर मार्ग कोणता आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेसीबी तुमच्या दारात येण्याचा एकमेव कारण म्हणजे नियम न पाळणे आणि माहिती नसणे. तर लक्ष देऊ नका, कारण अजूनही वेळ गेलेली नाही, पण वेळ फार कमी आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांनी स्वतःहून सुधारणा केल्या, कागदपत्र पूर्ण केली, येणे प्रक्रिया सुरू केली, अशा लोकांवर तात्काळ कारवाई केली जाणार नाही. पण ज्यांनी दुर्लक्ष केलं, नोटीस येऊनही शांत बसले, आपल्याला काही होणार नाही असं समजून वेळ घालवली, त्यांच्या घरावर जेसीबी चालवला जाईल. आणि हे शब्द नाहीत, हे प्रत्यक्षात घडलेलं सत्य आहे. आता पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या जमिनीचा प्रकार तपासा. आजच 7/12 उतारा, फेरफार उतारा, मालमत्ता पत्रक काढा आणि त्यात जमीन ॲग्रिकल्चर आहे की नाही. जर ॲग्रिकल्चर असेल आणि त्यावर घर उभं असेल तर लगेच येणे म्हणजेच एनए प्रक्रियेसाठी अर्ज करा. अनेक लोकांना वाटतं की येणे करायला वर्षानुवर्षे लागतात, पण आता तसं नाही. सरकारने बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम सुरू केली आहे, ज्यामध्ये एकाच खिडकीत अर्ज, कागदपत्र, फी आणि मंजुरी मिळू शकते. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे घराचा प्लॅन आणि क्षेत्रफळ तपासा. तुमचं घर किती स्क्वेअर फूट आहे, किती चौरस मीटर आहे, ते नियमात बसतं का नाही हे एखाद्या सिव्हिल इंजिनियरकडून तात्काळ मोजून घ्या. कारण अनेक लोकांना वाटतं की थोडंसं जास्त आहे, काही फरक पडणार नाही, पण सरकारसाठी 1 फूट जास्त म्हणजेही नियमभंग आहे. तिसरा उपाय म्हणजे जर तुमचं घर नियमापेक्षा जास्त मोठं असेल तर अतिरिक्त बांधकाम स्वतःहून काढून टाका. हो, ऐकायला कठीण वाटतं, पण जेसीबी येण्याआधी स्वतःहून सुधारणा केली तर घर वाचू शकतं. चौथा उपाय म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या नोंदी तपासा. तुमचं घर कर आकारणीमध्ये आहे का, घरपट्टी भरली आहे का, पाणी कनेक्शन कायदेशीर आहे का, या सर्व गोष्टी सरकार पाहते.
5वा आणि शेवटचा उपाय म्हणजे नोटीस आली तर दुर्लक्ष करू नका. नोटीस म्हणजे अंतिम इशारा असतो. त्या नोटिसीला उत्तर द्या, कागदपत्र सादर करा, प्रक्रिया सुरू असल्याचा पुरावा दाखवा, कारण जे घर प्रक्रियेत आहे त्यावर लगेच कारवाई होत नाही. आता इथे एक भावनिक गोष्ट सांगतो, कारण अनेक लोकांच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराचं स्वप्न उद्ध्वस्त होताना मी पाहिलं आहे. कर्ज काढून बांधलेलं घर, मुलांचं भविष्य, आई-वडिलांचा आधार सगळं एका दिवसात मातीमोल होतं आणि त्या क्षणी कोणीही मदतीला येत नाही. म्हणून आज हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर सावध करण्यासाठी आहे. कारण सरकार कोणालाही आधी खास फोन करून सांगत नाही. नियम लागू होतात आणि कारवाई होते. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा हा शेवटचा इशारा आहे. आज नाही तर उद्या तुमच्याच गावात, तुमच्याच रस्त्यावर जेसीबी येऊ शकतो आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आत्ताच कृती करा. कागदपत्र तपासा, नियम समजून घ्या, घर सुरक्षित करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. कारण अनेक लोकांना अजूनही काहीच माहिती नाही आणि ते शांतपणे घरात बसले आहेत. बाकी अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.